नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। सध्या आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यात निमाणी बस स्थानकावर आणि इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकता, या गाडीचा आपला प्रवास होतोय ठाणे ते शेगाव। आपल्या गाडीचा मार्ग आहे ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, भुसावळ आणि शेगाव। या गाडीने आपण आज प्रवास करतो MH14 LH 4027 भिवंडी आगाराची बस आहे। ही गाडी आपण नाशिकवरून पकडली आहे, ती ठाणेवरून आलेली गाडी आहे। म्हणजे या गाडीने आत्तापर्यंत जी प्रवास केलेला आहे तो 150 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे नाशिकपर्यंत आणि इथं पोहोचण्यासाठी तब्बल 4.5 तास लागले या गाडीला। या गाडीचं अंतर बघायचं झालं तर ठाणेपासून जवळपास 600 किलोमीटरचा प्रवास आहे, म्हणजे 600 प्लस एवढ्या लांब पल्ल्याची गाडी आहे। आणि नाशिकवरून आपण ही बस पकडली म्हटल्यानंतर नाशिकवरून या गाडीचा जो डिस्टन्स दाखवत आहे जवळपास 450 किलोमीटरचा प्रवास आहे। याआधी पण आपण ठाणेवरून एक रूट केला होता, ठाणे ते अकोला, तसाच हा रूट आहे, फक्त मार्ग आहे तो वेगळा आहे। आणि तुम्हाला मार्ग वगैरे दाखवलेला कोणत्या मार्गे आपली बस जाणार आहे आणि गाडीमध्ये प्रवासी वगैरे बऱ्यापैकी आलेले। सुरुवातीला ही गाडी ठाणेवरून सकाळी 6:30ला निघते, बरोबर या गाडीला इथे पोहोचता 11 वाजलेले। मी असं काहीसा निमाणी बस स्टँडचा परिसर आहे, या ठिकाणी बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत। आता एवढ्या सगळ्या गाड्यांची ओळख करून देणं म्हणजे तेवढ्यात आपली गाडी निघून जाईल। आपल्या गाडीच्या बाजूला अजून एक गाडी लागली आहे, परळ धुळे। गाडीचा जो इंटेरियर सजवलेला आहे मस्तपैकी अशी गाडी सजवलेली आहे, झालर वगैरे लावलेला, फुलांच्या माळा वगैरे आणि डेकोरेशन मस्त केलेले आहे, जबरदस्त। महादेवाची छोटीशी मूर्ती आहे आणि स्टेअरिंगला सुद्धा स्टिकर वगैरे लावलेला आहे। प्रवासी बघाल तर गाडीमध्ये तर एवढे प्रवासी, ड्रायव्हर सुद्धा म्हणते ही जी गाडी आहे ना ती शेगावला रात्री 10 वाजता पोहोचणार आहे। विचार करा किती उशिरा पोहोचते ही गाडी, म्हणजे मार्ग पण या गाडीचा तसा खूप लांब आहे। निमाणी बस स्टँडला गाड्यांची अक्षरशः तुफानी गर्दी, कारण ज्या बस स्टँडला गाड्या थांबायच्या यायच्या आधी त्या गाड्या आता इथे थांबायला लागल्या, त्यामुळे बसेसची अक्षरशः गर्दी व्हायला लागली। घरामध्ये काडी पेटी नाही, घरात साफसफाई, सासू सुनबाई मध्ये फाईट, आता घ्या लाईट, भांडले गोड झाले। तर मंडळी निमाणी बस स्टँडवरून आपली बस निघते 11:08 चला मंडळी, मस्तपैकी या प्रवासाला सुरुवात करूया। बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। इंट्रो जरा थोडासा घाईघाईत केला, बट इट्स ओके। दुपारच्या 1:28 आपली बस आली आहे मालेगावच्या जुन्या बस स्टँडला। या ठिकाणी आपण नाशिकपासून जवळपास 100 किलोमीटर अंतर कव्हर केलेलं आहे। आता इथून गाडी जाणार धुळेला। धुळेचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 50 किलोमीटर अंतरावर आहे। त्याच्यानंतर जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, खामगाव आणि शेगाव असा आपल्या गाडीचा मार्ग आहे। आता बघूया आता दुपारच्या जेवणासाठी कुठे गाडी थांबते का आपली। तर इथे GSRTCच्या बसेस आहेत। GSRTCची ऑरेंज कलर मध्ये स्लीपर बस, दुसरी ऑर्डिनरी, आणि ही जी बस चाललेली आहे मालेगाव सुरत अशी बस चाललेली आहे GSRTC ऑर्डिनरी बस। मालेगावचं जे दुसरं बस स्टँड आहे त्या बस स्टँडच्या बांधकामाचं कामकाज सध्या चालू आहे, अजून काही तसं पूर्ण झालेलं नाही। तर बघूया आपल्याला कधी बघायला भेटते मालेगावचं नवीन बस स्टँड। मालेगावच्या जुन्या बस स्टँडचा आतील परिसर बघा, अशा पद्धतीचा हा परिसर आहे। आणि समोर आपली बस उभी आहे ठाणे शेगाव।
आणि ठाणे शेगावच्या बाजूला पालघर चोपडा. ज्या गाडीची तुम्हाला ओळख करून दिली होती परळ धुळे, आणि ही जी गाडी आहे ती कल्याण भुसावळ नावी गाडी आहे. ज्या गाडीनं आपण प्रवास करतोय भिवंडी आगाराची गाडी आहे. कंडिशन पाहू शकता वर्षात कशी झाली. या गाड्यांचं तर काहीच नाही, याच्यापेक्षा बेकार अवस्थामध्ये गाड्या बघितलेल्या आहेत मी. मंडळी आता बस आली आपली धुळे बस स्टँडला बरोबर 2:59 म्हणजे दुपारचे 3 वाजलेले आहेत. आणि धुळे बस स्टँडचा परिसर बघा, तिथे काही प्रवासी झाडाखाली बसची वाट बघताना दिसत आहेत. आणि पलीकडे सुद्धा फलाट आहेत, तिथे सुद्धा प्रवासी बसची वाट बघताना दिसत आहेत तुम्हाला. इथे ज्या बसेस लागतात त्या लोकलच्या बसेस लागतात. तर मंडळी मस्तपैकी धुळेमध्ये दादांबरोबर आपण थंड पेय घेतोय, पुदिना सरबत. तर दादांची इथे ड्युटी संपलेली आहे, तर भारी वाटलं भेटून. टी एकदम फुल पॅक. तुम्ही गाडी बघा, धुळेला एकदम अक्षरशः फुल पॅक झाली गाडी. आज बघा सर अकोला जिल्ह्याचं बघा प्रोडक्शन असेल बघा. डॉक्टर और तो आयुर्वेदिक, जसे गुडघे दुखणे, कमर दुखणे, लचक भरणे, चमक भरणे, चालताना पाय तिरपा पडणे, नस वर नस चढणे. आत्ता आपली बस पोहोचलेली आहे जळगावमध्ये 5:18. या गाडीने आत्तापर्यंत ठाणेपासून जवळपास 10.5 तासांचा प्रवास कंप्लीट केलेला आहे जळगावपर्यंत. आता जळगाववरून आपली गाडी जाणार भुसावळ, मुक्ताईनगर, मलकापूर, नांदुरा, खामगाव आणि शेगाव. जवळपास अंतर बघायचं झालं तर 150 किलोमीटरचं अंतर आपलं राहिलेलं आहे जळगाव ते शेगाव. नागपूर धुळे गाडी, या गाडीचा आपण ब्लॉक केलेला आहे आपण. आता ही गाडी धुळेला चालली आहे.
बघितला नसेल तर बघून घ्या, नागपूर धुळे या गाडीने आपण प्रवास करतोय. या गाडीला डबल क्रूज दिलेली आहे. या गाडीचे तिकीट भाडं बघायचं झालं तर ठाणेपासून शेगाव पर्यंत फुल तिकीट 1091 रुपये ऑनलाईन तिकीट. जळगावला आपली जी बस थांबली होती फलाटच्या दुसऱ्या बाजूला, फलाट क्रमांक 14च्या समोर. पोट साफ होत नाही, आपला भरल्या सीटून आवाज द्या. सात वाजून 17 मिनिटांनी आपली बस आली आहे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर बस स्थानक. याची आधी गाडी आपली डिझेल भरण्यासाठी गेली होती मुक्ताईनगर बस डेपोमध्ये. आजच्या दिवसभरात गाडी दुपारच्या जेवणासाठी कुठे थांबली नाही. सकाळी नाश्त्याला थांबली होती हॉटेल फाउंटन म्हणून, तर या गाडीला नाश्त्यानंतर कुठे थांबा नाही आहे. जळगाव जिल्ह्यातला हा मुक्ताईनगर बस स्टँडचा असा काहीसा परिसर आहे आणि याच बस स्टँडवरून आपल्याला एक रूट बनवायचा होता मुक्ताईनगर ते पंढरपूर. तर अशी एक गाडी आहे सकाळी मुक्ताईनगर पंढरपूर बनवायचं खरं, पण मुक्ताईनगरला यायचं कसं हा प्रॉब्लेम आहे. कारण मला सकाळ सकाळी ही गाडी पकडावं लागणार आहे, कारण खामगाववरून रात्री शेवटची निघणारी गाडी कोणती असेल ना तर मला सांगा जी मुक्ताईनगरला येते. तर बघूया त्या गाडीने यायचा प्लॅन करूया. तर आता मस्तपैकी दादांवर चहा वगैरे घेऊया इथे मुक्ताईनगरमध्ये. गेल्या वेळेस आपण इथे नाश्ता केला होता ज्यावेळेस आपण शेगाव उज्जैन असा प्रवास केला होता हेच हॉटेल वगैरे. मुक्ताईनगरच्या बस स्टँडच्या आवारामध्ये इथे मस्तपैकी असा चहा मिळतो. तर आला तर कधी एकदा नक्की ट्राय करा, चहा एकदम बेस्ट क्वालिटी आहे. आपल्या गाडीच्या बाजूला अजून एक गाडी आहे जळगाव चिखली. आय थिंक या गाडीचा ब्लॉक केलेला आहे आपण असं वाटतंय. नाही नाशिक चिखली असं काहीतरी केलेलं आहे आपण.
फायनली मंडळी आपला रूट कंप्लीट झालेला आहे. ठाणे ते शेगाव जवळपास 15.5 तासांचा प्रवास. बरोबर या ठिकाणी जी बस पोहोचलेली आपली 9:45 वाजता 9:45 आणि शेगावचा बसस्टँड बघा तुम्ही. बसस्टँडवर तर कोणीच दिसत नाही आहे नेहमीपेक्षा तरी इथे आपली बस पोहोचलेली आहे 9:45. आता बघता किती वाजलेत 9:46. आणि सकाळी दादांनी म्हणल्याप्रमाणे ही गाडी शेगावला 10 वाजता पोहोचलेली आहे. तर मंडळी अशा प्रकारे या गाडीचा रोड चालतो ठाणे शेगाव, शेगाव ठाणे. आता उद्या सकाळी हीच गाडी परत रिटर्न ठाणेसाठी सकाळी 6 वाजताची. तर जाऊया आता मस्तपैकी आराम करूया. 2 दिवस झाला प्रवास करतोय कंटिन्यू. तर उद्या सकाळी मस्तपैकी असं आपण संत गजानन नगरी शेगाव महाराजांचं मस्तपैकी असं दर्शन घेणार आहे. तर मंडळी ठाणे शेगाव 15.5 तासांचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मंडळी हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.